कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल आणि सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. मी ज्ञानेशला स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेशला मी पावणे म्हणजे 12:30 वाजता त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडते. मला येता येता 1 किंवा 1:15 होतोच. तर त्यानंतर जो काही टायमिंग आहे तर अगदी माझे जे काही छोट्या छोट्या ज्या काही व्हिडिओ क्लिप असतात किंवा काय माझी जे एक्स्ट्रा कामं वगैरे असतात ती मी करून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की ना, आता ज्ञानेश पहिलीला गेलेला आहे तर ज्ञानेशला प्रोजेक्ट वगैरे असणार आहेत वगैरे. तर आता मला या मधल्या वेळेत ज्ञानेशच्या अभ्यासाच्या खूप साऱ्या गोष्टी मला आधीच अरेंज करून ठेवायला लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल की तुम्ही मगाशी ड्रेस बघितले असतील. तर मी तुम्हाला सांगेल की ना, फेब्रुवारीमध्ये ना, जेव्हा मादी गणपती बसतो ना तेव्हा बदलापूरला जत्रा असते. तर जत्रेतून मी 2 ड्रेस घेतले होते. त्यानंतर जेव्हा मी गावाला गेलो होतो आणि गावावरून जेव्हा मी घरी रिटर्न येत होतो तेव्हा मी मावशीकडे थांबली होती 2 दिवस. तर मला ताईने 2 ड्रेस घेतलेले आहेत. तर ते आणि माझा ना एक हे स्कर्ट आणि टी शर्ट आहे. मी घेतला, पण घेतल्यानंतर मी तिथून मी एकदाही घातलेला नाही. आणि जेव्हा घेतला होता ना, तुम्ही मध्यंतरी एकदा माझा व्हिडिओ बघितला असेल. माझ्याकडे 2 हे तसे स्कर्ट आणि टी शर्ट असे माझ्याकडे 2 ड्रेस आहेत. तर मी मध्यंतरी एकदा ज्ञानेच्या क्लासमध्ये जी पार्टी होती ना, म्हणजे क्रिसमसची पार्टी होती आणि 31st पण पार्टी होती. तर तेव्हा मी तो ड्रेस घातला होता. स्कर्ट रेड कलरचा टी शर्ट होता आणि खूप छान असा फॅन्सी असा स्कर्ट होता तो. तर त्याच्याजवळ मी हा एकसुद्धा स्कर्ट आणि टी शर्ट घेतला होता. तर घेतल्यानंतर मी एकदाही घातलेला नाही आहे. कारण ना, तसं काही फंक्शन कधी कधी आलंच नाही आहे. जसं की पार्टी वेअर, कधी कोणाच्या घरी पार्टी आहे किंवा कधी कोणाच्या घरी बड्डे आहे. तर असं कधी म्हणजे अशी कधी वेळच नाही आली. त्यामुळे तो जो ड्रेस आहे तो मी कधी घातला नाही. पण आता विचार करते अधूनमधून मी घालत जाईल. तर मी तुम्हाला ते सगळे ड्रेस दाखवणार आहे आणि ते सगळे ड्रेस मला ट्रायल करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकतात, हा टी शर्ट आहे. हे बघा, हा टी शर्ट आहे. याचे असे हात आहेत. तर हा टी शर्ट आहे आणि त्याच्यात जो स्कर्ट आहे तो हा आहे. तर हा जो स्कर्ट आहे ना, मी डीमार्टमधून घेतला होता. मला याचा कलर खूप आवडला आणि मुळात म्हणजे ही जी डिझाईन आहे ना, बारीक बारीक, ती आवडली होती. तर आणि याच्यावरती हा मी टी शर्ट घेतला होता यावरती मॅचिंग. त्यानंतर मी जत्रेमध्ये गेली होती. तर जत्रेमध्ये मी 2 ड्रेस घेतले होते. ते सुद्धा म्हणजे ना, असं वाटतं की हे करेल, घालायला सुरुवात करेल वगैरे. पण माझ्याकडे काही आधीचे जे ड्रेस आहेत तेच मला ते वापरायचे आहेत, म्हणून मी ह्या ड्रेसला काही हातच नाही लावला. पण आज मी तुम्हाला सगळे ड्रेस ट्रायल करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की मी जत्रेतून 2 ड्रेस घेतले होते. त्यातले हा एक ड्रेस आहे. हे बघा, असा हा ड्रेस आहे आणि याला पाठीमागून ही नॉटसुद्धा आहे आणि खालून पूर्ण असा घेर आहे याला. तर हा एक ड्रेस आहे. त्यानंतर तुम्ही हा एक ड्रेस बघू शकतात. तर हा सुद्धा सेम तसाच आहे. हे बघा, आणि खाली पूर्ण याला घेर आहे. तर हे मी 2 ड्रेस जत्रेतून घेतले होते. त्यानंतर मला ताईने 2 टॉप घेतले होते. तर ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता की मला ताईने हे टॉप घेतलेले आहेत. तर मी ते टॉप आता फिटिंग वगैरे करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मला या टॉपमधली ना ही डिझाईन ना ही खूप आवडली.
ही जी डिझाईन आहे ना, तर हे व्हाईट कलरचे मणी आहेत आणि आतमध्ये रेड कलरचे छोटे छोटे असे पाईप आहेत. तर असा हा टॉप आहे. त्यानंतर हा सुद्धा एक टॉप आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ना यावरती ना हे एम्ब्रॉयडरी आहे. तर हा जो ड्रेस आहे हा फुल हातांचा आहे बघा. हा असा टॉप आहे. तर हे सगळे टॉप मी पटापट तुम्हाला ट्रायल करून दाखवते. सगळे ड्रेस बघितले असतील, खूप छान दिसतात वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही ही पर्स बघू शकता. खरं म्हणजे ना ही आपली जी लोकर असते ना, तर ही थोडी ना वेगळ्या प्रकारची लोकर आहे आणि त्यापासून ही पर्स बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता.
तर ही सुद्धा प्रस मला ताईने दिलेली आहे. ही जी प्रस आहे ना ताई रायगडला गेली होती. रायगड किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावरती गेली होती. तुम्हाला हे माहिती आहे रायगड किल्ल्यावरती तुम्हाला आहे ना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला लोकरीचे तुम्हाला काही वस्तू बघायला मिळतील. जशी ही प्रस आहे, डॉल्स, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल्स मिळतात. त्यांनासुद्धा त्यांनी अशा या लोकरनी विणलेला आहे. तर ताई गेली होती ना रायगडला, तेव्हा त्यांनी 10 प्रस आणल्या होत्या. तर सगळ्यांना वाटल्या आणि माझ्यासाठी सुद्धा ताई घेऊन आली होती. तर खूप सुंदर अशी ही प्रस आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, ओपन केले. हे बघा आतमध्ये छान मस्त, म्हणजे आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो इझिली. मोबाईल, पैसे वगैरे, किंवा आपली छोटी पैशांची प्रस असते ती प्रस असते छोटी, तीसुद्धा आपण यामध्ये ठेवू शकते, म्हणजे ठेवू शकतो. आणि तुम्ही हे बघू शकता, हे पाठीमागे हे जे 2 बंद आहेत ना, हे पुढे हे करायचे आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. हे बघा, तर इथे ती अशी प्रस आहे. मला ही प्रस खूप आवडली. मी सुद्धा कधी जेव्हा बाहेर वगैरे जाईल तेव्हा मोबाईलसाठी नक्की कॅरी करेन मी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे माझे ड्रेस आहेत. तर खूप दिवस झाले विचार केला होता की ट्राय करेल, पण कधी असा वेळच नव्हता मिळत. आज ज्ञानेश शाळेत गेलेला आहे वगैरे, थोडा वेळ भेटतो, त्यातून वेळात वेळ काढून मी सगळे ड्रेस तुम्हाला ट्राय करून दाखवलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.